करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ। नंबर 1, केंद्र सरकारनं पाठीमागच्या 4-5 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन कर्नाटकचे मुख्यमंत्री या दोघांचीही एक उच्चस्तरीय बैठक सीमावर्ती भागातला विषय हा समन्वयातनं चर्चेतनं सोडवण्यासाठी घेतलेली होती। त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे 3 मंत्री आणि कर्नाटक राज्याचे 3 मंत्री यांची एक समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय झाला होता। दोन्ही राज्यांनी आपले आपले समन्वय मंत्री नेमले। महाराष्ट्र राज्यानं माननीय चंद्रकांतदादा पाटील, मी स्वतः आणि माननीय मंत्री महोदय केसरकर साहेब या तिघांची नियुक्ती तिथे केलेली आहे आणि कर्नाटक सरकार तत्कालीन कर्नाटक सरकारने सुद्धा त्यांचे त्यावेळी असणारे 3 मंत्री श्री गोविंद कराजोळा, श्री जे.सी. मधुस्वामी आणि शशिकला अण्णासाहेब झोले या 3 मंत्र्यांची नियुक्ती तत्कालीन कर्नाटक सरकारने केली होती। पण नंतर कर्नाटकमध्ये सरकार बदललेलं आहे, तर त्यांनी आता केंद्र सरकारनं त्याला सांगावं लागणार आहे की तुमच्या सरकारमध्ये नवीन मंत्र्यांची नेमणूक या ठिकाणी करा। आणि मध्यंतरी असं प्रश्न उपस्थित झाला की समन्वय समितीची बैठक का झाली नाही। तर समन्वय समितीची बैठक ही 2 राज्यांनी मंत्री नेमल्यानंतर केंद्रानं कोणाला तरी एक कोऑर्डिनेटर म्हणून नेमलं पाहिजे, समन्वयक म्हणून नेमलं पाहिजे की जे अशा बैठका कॉल करतील। तर